प्रश्न बघा, दिलेल्या आकृतीमध्ये बी सी लंब ए बी. आता बी सी कुठं आहे बघा, तर या ठिकाणी पी सी दिसते. तर बी सी लंब ए बी आहे, बरोबर. हा ए बी आणि हा बी सी हा लंब आहे. ए डी लंब ए बी, हा ए डी दिसतोय आपल्याला, ए डी लंब ए बी आहे. ओके. बी सी बरोबर 4, बी सी म्हणजे हे दिसते, हे अंतर आहे 4. ए डी बरोबर 8, हे अंतर दिसते, ए डी हे आहे 8. तर ए ऑफ त्रिकोण ए बी सी म्हणजे हा त्रिकोण ए बी सी छेद ए ऑफ त्रिकोण ए डी बी म्हणजे हे दोन त्रिकोण आपल्याला दिसतात. तर त्याचा आपल्याला काय करायचं आहे, गुणोत्तर काढायचं आहे. ए ऑफ त्रिकोण ए बी सी छेद ए ऑफ त्रिकोण ए डी बी म्हणजेच ए बी सी आणि ए डी बी या दोन त्रिकोणाचं आपल्याला थोडक्यात गुणोत्तर काढायचं आहे. ठीक आहे. आता बी सी आपल्याला माहीत आहे, ए डी माहीत आहे. आता आपल्याला दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे काढायचं आहे. आता सुरुवातीला बघा, आता हे जे दोन त्रिकोण त्यांनी आपल्याला दिलेला आहे त्याचा जो पाया दिसतोय आपल्याला, ह्याचा जो पाया आहे बघा तो ए बी आहे. तर तो पाया कसा आहे, तर तो सामायिक पाया आहे. ओके. आणि सामायिक पाया असल्यामुळे त्या त्रिकोणांची क्षेत्रफळ ही त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असतात, हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. त्या पद्धतीने आपण सुरुवातीला या ठिकाणी ते आपण लिहून घेऊयात. तर बघा, आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ए डी बी या त्रिकोणांचा सामायिक पाया हा रेख ए बी आहे. जसं की आपण आता प्रश्नामध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की ए बी हा या दोन्ही त्रिकोणांचा सामायिक पाया आहे. सामायिक त्यालाच आपण समान असं सुद्धा म्हणतो. तर आता याच्यामध्ये आपल्याला ही पुढची जी स्टेप आहे किंवा हे जे पुढचं महत्त्वाचं वाक्य आहे ते आपल्याला माहीत आहे. ते म्हणजेच काय आहे ते आता आपण बघूया. तर सामायिक पायांच्या हा एक गुणधर्म आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर तो गुणधर्म काय आहे ते आपण बघूया. सामायिक पायांच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. आता या ठिकाणी बघा, सामायिक पाया म्हणजे या ठिकाणी ए बी आहे. तर सामायिक पायांच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे, आता त्रिकोणांची क्षेत्रफळे आता आपण या ठिकाणी लिहूया. पहिलं त्रिकोण आहे ए ऑफ त्रिकोण ए बी सी छेद दुसरं त्रिकोण आहे ए ऑफ त्रिकोण ए डी बी, बरोबर. तर बघा, या ठिकाणी हे जे आपलं जे गुणधर्म आहे ते मी शब्दशः या ठिकाणी आता लिहिते. तर सामायिक पायांच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या, आता या ठिकाणी बघा ए बी सीची संगत उंची म्हणजे या ठिकाणी बघा ए बी सी या त्रिकोणाची उंची आपल्याला बी सी दिसते, बी सी छेद ए डी बीची उंची बघा या ठिकाणी ही ए डी आहे. तर बी सी छेद ए डी असणार आहे. ठीक आहे, कळालं तुम्हाला. अशा पद्धतीने बघा आपण हे गुणोत्तर जे आहे ते तयार केलेलं आहे. तर ए ऑफ त्रिकोण ए बी सी छेद ए ऑफ त्रिकोण ए डी बी बरोबर बी सी छेद ए डी. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, किंमत पुटअप करायची आहे. बी सीची किंमत किती आहे बघा, तर ते 4 आहे आणि ए डी जो आहे तो आपल्याला 8 दिलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी जर आपण भाग घालवला तर 4 एके 4 आणि 4 दोन्ही